आणि इंद्रायणी नदीनं पारायण करावी, त्यात तुकोबारायचा अधिकार अलौकिक आहे. पण कृष्णाचा अधिकार वर्णन करणारे श्रीमद भागवताचे प्रवक्ते महामुनी शुकाचार्य ज्या कृष्णाचं वर्णन करतात त्यांचा अधिकार काय. विषयाची नाणी जन्मले ती का शुकाधिक दादुले, ते विषयोची वर्णिता झाले भाटयाचे. काय म्हणताय, कोण आहे शुकाचार्य? आजच्या अभंगात ज्यांचं वर्णन केल्या जाते आहे ते भगवान कृष्ण महामुनी शुकाचार्य वर्णन करतात. ते शुकाचार्य कोण? ज्यांनी जन्मताच विषय जिंकलेला होता, निर्विकार ज्यांचं जीवन होतं. अशा शुकाचार्याने 16,108 राण्यांच्या पतीचं वर्णन करावं. तो योग योगेश्वर भगवान कृष्ण निश्चितच शुकदेवाच्या स्तुतीला पात्र ठरलेला अलौकिक आणि दिव्य आहे. म्हणूनच या ब्रह्मचार्याने त्याचं वर्णन केलं. विठाला विठाला भगवान कृष्ण 16,108 राण्यांचा पती आणि प्रत्येकाला 10 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा अलौकिक आणि दिव्य संसार. ते भगवान योगेश्वर कृष्ण ब्रह्मचारी ठरले आणि ते ब्रह्मचारी ठरल्यामुळे ब्रह्मचारी असलेल्या शुकदेवाने त्यांचं वर्णन भागवतात केलं. भगवान जर विषयाचे आसक्त विषयाचा पिढा राहिले असते तर शुकदेवाने कृष्णाला नमस्कार केला नसता. विठाला विठाला भगवंताचा अलौकिक अधिकार. हा अलौकिक अधिकार. शुकदेव कोण आहेत? शुकदेवाच्या अधिकाराबद्दल बोलताना नाना रांबेचे निरूपे शुके नुकठीचे सिकंदर पे. अनेक अप्सरा आल्या शुकदेवाला भुलवायला. त्यातली मुख्य उर्वशी आली. विषय कसा जिंकला होता यांनी. उर्वशी आली. उर म्हणजे छाती, छातीतून जिचा जन्म ती विश्वसुंदरी अप्सरा उर्वशी आली आणि शुकदेवांना बोलायला लागली. लंगोटी केळाच्या पानाची लावलेला, मुंज गवताची लंगोटी गळ्यात घातलेला आणि आपल्या महादेवाचा निर्धन पहाट अशा एकांत स्थानी आली. लोकमत चौकात नाही भेटली, एकांतात आपल्यासारखा राहिला असता. जाऊ दे मम्मी, जाऊ दे पप्पा, जाऊ दे नागपूर, जाऊ दे जग जाऊ दे, आपण दोघच जण एका गुफेत राहू, हा कंदमूळ फळ खाऊ, कोणाला दिसू नये ना, आपल्या जीवनातला आनंद घेऊ. पण हे शुकाचार्य त्या जातीचे आली, बोलायला लागली. का ठेवलेला आहे हे सोंग काय करता? उठा, लग्न करा माझ्याशी, चाला स्वर्गात. त्या ठिकाणी बसायला ऐरावत आहे, पिण्याकरता अमृत आहे, नाना प्रकारच्या अप्सरा मनोरंजना करता नृत्य करायला आहे, गंधर्व गायला आहे, अप्सरा नाचायला आहे. चाला, माझ्या मार्गामध्ये ही व्यवस्था आहे. त्याला महामुनी शुकाचार्य बोलायला लागले. तुझ्या मार्गामध्ये विषयाचा आनंद असेल, पण माझ्या मार्गात जागजागी संत आहे, हरिभक्तीचा गजर आहे आणि भगवत नामाचा जयघोष आहे. हा स्वर्गात नाही, स्वर्गात नाही. ती म्हणायला लागली, हुकलं का आपलं? अहो असं करा, माझ्यासारख्या अलौकिक रूप सौंदर्यवती स्त्री सोबत संसार तरी करा. म्हणे नाही जमणार. अरे 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 अरे, एका तरुण स्त्रीकडे तरुण मुलगा असल्यावर एकांतात भेट झाल्यावर बघू नये. धिक्कार आहे तुमच्या तारुण्याला. मी काही सामान्य कलियुगातली स्त्री नाही, आलू बोंडे भजन समोसे खाऊन संडासला जाणारी, बाथरूमला जाणारी, अशी कुत्सित पिष्टा लेप पोटात धारण करणारी स्त्री नाही. तर पोट फाललं अप्सरेनी उर्वशीनी आणि आपल्या पोटाच्या आतला भाग दाखवला. देख लो कितना प्यार भरा मेरा पेट है, यहाँ ना संडास है, यहाँ ना बाथरूम है, अत्तर की सुगंध है, चलो मेरे साथ.
कर लो मेरे साथ शादी। शुकाचार्य म्हणे चुकलं चुकलं, आई एम सो सॉरी, गलत हो गया मेरा, गलत हो गया मेरा। तिला वाटलं जमलं आपलं, हे आता उशत झालं आपल्याला। शुकाचार्य म्हणायला लागले चुकलं माझं। उर्वशी म्हणे काही चुकलं नाही, अजूनही चान्स आहे, अजूनही चान्स आहे। यू कैन मैरिज विथ मी, आई एम एग्री टू मैरिज विथ यू। आपके साथ शादी करने के लिए मैं राजी हूँ, आप मुझसे शादी करो। चुकलं माझं म्हणू नका, मी अजूनही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे। शुकाचार्य म्हणे तसं नाही, मी चुकलो हे या अर्थानं नाही बोललो तुला बायको करायच्या। म्हणजे कोण्या अर्थानं बोलले? मी चुकलो, 9 महिने ज्या बाईच्या आईच्या पोटात मी काढले, ती आई तिच्या पोटात विष्ठा होती, लघवी होती, तिच्या पोटात मला राहावं लागलं। पहा पोटात संडास नाही, लघवी नाही, हे त्यावेळेला जर माहीत राहिलं असतं तर तिच्या पोटात न राहताना 9 महिने मुक्काम पहा पोटात केला असता। इथे 10 गेले 5च राहिले। कारण कामातूर झालेल्या स्त्रीला आई म्हणून जर संबोधन केलं तर तिची काम वासना नष्ट होते आणि त्या पुरुषाविषयी पवित्र भाव तयार होतो। विठ्ठला विठ्ठला शुकाचार्य ज्यांनी उर्वशी वापस केली रडायला लागली, हा मुझे बेटा मान लो, मुलगा म्हणा तुम्हाला, तर मी पत्नी म्हणायला तयार नाही। अरे 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 धिक्कार आहे माझ्या तारुण्याचा, उर्वशी म्हणते। मृत्यू लोकातल्या विरक्त संतांनी माझं रूप सौंदर्य, रूप लावण्य, रूप माधुर्य याचा धिक्कार करून आणि भक्तीचा मार्ग स्वीकार करावा, त्या संतांचं अलौकिक वैराग्य असेल आणि असे कणखर वैराग्याचे महामुनी शुकदेवजी भगवान कृष्णाचं वर्णन करतात। नाहीतर अलीकडे सासू देखील जावयाचं वर्णन करते, घेतल्या सासू आणि जावाई सोडून। एक जावाई जुना काळ लग्न झालं आणि लग्न झाल्यावर सासूरवाडीला आले, नवं लग्न झालेलं, सासूला जावयाचं अति आकर्षण, तसं प्रत्येक सासवांना जावयाचं आकर्षण असतं, बरोबर आहे ना। आणि ज्यांच्या ज्यांच्या सासवा जिवंत असतात गजानन भाऊ, त्या त्या जवळचे निश्चितच गाल टनाटन वर असतात। हा सासू गेल्यामुळे गाल खाली गेले। आता कोरोनामध्ये तिकून चालत गेले आणि तिकून मग बॅगेतच असती घेऊन यावं लागलं। कोरोनानं आपल्याला नको नको ती परिस्थिती दिली, लक्ष द्या। हा नवा जावाई, त्याच्याविषयी अति आकर्षण। आणि मग सासूबाई म्हणायला लागल्या जावयांना, बापू तुमच्या सासऱ्यानं एवढे दिवस झाले लग्न होऊन 50 वर्ष, पण मानकापूरच्या तिघाटं मले नेली नाही, कधी महाराज बाव दाखवली नाही, कधी अजब बंगला दाखवला नाही। अजब बंगलाच म्हणतो, हा काहीच नाही दाखवलं हो। काय भित्रा तुमचा सासरा? पंढरपूर कधी दाखवून, पंढरपूर पुढच्या गणपात दाखवून। म्हणे असं आहे का? चला माझ्यासोबत पंढरपूरला। त्या जावायला येस आणि नो दोनच शब्द इंग्रजीतले यायचे, हा। आणि मग सासू आणि तिच्या मैत्रिणींना सोबत घेतलं, जावाई पंढरपूरला जाण्याकरता निघाले। त्यावेळी ती पॅसेंजर गाडी 4 ठिकाणी बदलवावं लागायची, 4 दिवस 3 रात्र लागायचे, किंवा 3 रात्र 4 दिवस लागायचे। पंढरपूरला पोहोचताना ही आपल्या गतीला वाण नाही राहत होता आणि पायदळ चालणाऱ्यांना 2 महिने लागत होते। आपण काही आता सामान्य आहे का? याही काळात आपल्या महादेवाला दादा पायदळ गेले 14 दिवस, इथून पचमडी नाही, काय म्हणू आपण, इथून आपला धनगौरी, धनगौऱ्यापासून पुन्हा 3-4 दिवस। काय असेल बाबा तुमच्या तो पायात पोरा, हे काही सामान्य आहे का? आणि मग सासूबाई 4 मैत्रिणी तिच्या आणि जावाई रेल्वेत बसले, बडनेरा स्टेशन जवळ गेले आणि स्टेशनवर टीसी आला। तिकीट बताओ, तिकीट आहे क्या? यस जावाई म्हणायचा, तिकीट आहे, ज्याला 2 शब्द यायचे, यस आणि नो। तिकीट आहे क्या? यस। बताओ, नो। यस नो, यस नो करता करता तोंडातोंडी झाली आणि टीव्हीनं आपल्या टीसीनं या माणसाला जावायला शिव्या दिल्या इंग्रजीत। यू आर डॅम फुल,
डॅमफुल म्हणजे गध्यातला गधा. तू गध्यातला गधा आहे. तिकीट आहे? येस म्हणतो. बताओ. नो म्हणत. यू आर डॅमफुल. सासू म्हणे आता इले काही इंग्रजी समजत नव्हती. सासू म्हणे काय आनंद आहे. जवाई बेटा तर असा बेटा. गजानन नाही ना. जवाई बेटा तर असा बेटा. काय टीसी आला आणि डॅमफुल म्हणून गेला. काही मी मानकापुरात जाते. काही ही गोष्ट सांगते. डॅमफुल म्हणलं माझं व्हायला. काय डॅमफुल काय डॅमफुल. पंढरपूर आटोपलं. मानकापुरात आली. सगळ्या पोस्ट ऑफिसच्या आजूबाजूच्या बाया जमा केल्या. ये ग अरे शांते. अरे कांते. अरे दांगते. दांगते नाही अगं ये बरं का. कुंती ये. द्रौपदी ये. सगळ्या बसवल्या आणि पंढरपूरच्या प्रवासाचं वर्णन करताना जावाई काय भेटला बाई मला. फाड फाड इंग्रजी बोलते गड्या. फाड फाड इंग्रजी बोलते. हो महाभाग्य. सोयीचं तर भाग्य असंच म्हणा. पण महाभाग्य असा इंग्रजी बोलणारा जवाई भेटला. आम्ही इथून निघालो. बडनेरा स्टेशन रोड टीसी आला आणि तो म्हणत होता जावाईंना तिकीट आहे क्या? यस. बताओ. नो. तिकीट आहे क्या? यस. बताओ. नो. त्यावेळेला टीसी चिडला बाई आणि मालाडाच्या जवायला का नाही यू आर डॅमफुल म्हणाला. डॅमफुल. ह्या सगळ्या आजूबाजूच्या बायामध्ये आत्या डॅमफुल म्हणजे काय? डॅमफुल म्हणजे जसं कमळाचं फुल. डॅमफुल म्हणजे गध्यातला गधा. आणि सासू काय म्हणते? डॅमफुल म्हणजे कमळाचं फुल. सासूचं केलेलं वर्णन जावयाचं हे 100% खोटं असते. तसं संतांनी केलेलं वर्णन देवाचं खोटं नसते. हे सत्य आहे. विठाला विठाला विठाला. आनंद आहे गड्या. या अभंगात वर्णन करतात आहे भगवान श्रीकृष्णाचं. कोण आहे हा? अभंगाच्या पहिल्या चरणात बरोबर सांगायला सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात तुकोबराया. कोण आहे भगवान कृष्ण? मूर्खपणासारखा दगड म्हणून बाजूला नका होऊ. जरा कीर्तन ऐका कान उघडे ठेवून. कोणत्याही ठिकाणी कुठलाही निशाणा नाही मारायचा. हा कोण आहे हा?
विश्वाचा जनिता हा विश्वगणी निर्माण केलं. मंगलाचरण करताना महामुनी वेद व्यासांनी श्रीमद भागवताचा पहिला श्लोकच उद्गारला. सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. कोण आहे हा सचिदानंद स्वरूप कृष्ण आहे. पण करतो काय? विश्वाची उत्पत्ती, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध ताप हरण करणारा भगवान कृष्ण आहे, ज्याची लीला अलौकिक आणि दिव्य आहे, ज्याच्या सत्तेने तेरी सत्ता से सागर चराना बड़ी. हा त्याच्या सत्तेशिवाय सारी दुनिया का तू ही कर्णधार है, बिना किसको नहीं लगा इसका पार है. राटसंत तुकडोजी महाराज म्हणतात सगळ्या दुनियेचा तू कर्णधार आहे, कर्णधार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या परमेश्वराच्या लीलांचा गुणानुवाद करून काला खायचा. हा जन्म मरणाची व्यथा जाते, ही काल्याची ताकद आहे. पण काला खाण्याकरता अधिकार लागते. कोणत्याही माणसाला काला भेटत हाती अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेऊ. हा अनुवाद भगवंताच्या लीलांचा, त्यांनी केलेल्या लीला कथा रूपाने श्रवण करू, अनुवाद करू याचा. आणि या अनुवादाचा श्रवणाने जीवन पावन करून त्या अनुवादाच्या संगतीमध्ये आलेल्या लाह्याचा प्रसाद पावन झालेला काल्याच्या स्वरूपात खाऊ. तो वैकुंठात दुर्लभ आहे आणि स्वर्गातही दुर्लभ आहे. आणि असा काला जर आम्ही खाणार असेल तर वैकुंठ आणि स्वर्गातल्या लोकांपेक्षा आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आणि असा काला इथं उपलब्ध असताना कोणी तोंडात काला घेत नसेल तर त्याचा दुर्भाग्यशाली तो भक्त एकटा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुर्दैव आहे आमच्या मुस्लिम बांधवांना काल्याचा प्रसाद चालते. हा जे योग्य असे असलेले अधिकार संपन्न ख्रिश्चन बांधवांना काल्याचा प्रसाद चालते. पण अधुरी विद्या असलेल्या एखाद्या पागलाला जर हा प्रसाद चालत नसेल त्याचा तो मूर्खपणा आहे, तो अज्ञानीपणा दूर करावा. पाय कृष्णाचे धरावे, काला त्याचा खावा, सार्थक जीवनाचं होईल. विठ्ठला विठ्ठला. याच्या लीलामध्ये पावर आहे. भगवंताच्या माखन चोरीच्या लीला ऐकल्या तर, भगवंताच्या लोणी चोरल्या या लीला ऐकल्या तर आपल्या हातून कदाचित सोनं चोरल्याचं पाप घडलं असेल तर ते नष्ट होते. भगवंतानी गोपिकासोबत रासक्रीडा केली या लीला ऐकल्या तर कदाचित एखाद्या पुरुषाच्या हातून न घडावा पण व्यभिचार घडला असेल तर व्यभिचाराचं पाप नष्ट होते. पुतना मावशीच्या वधाचं चरित्र ऐकलं तर घडू नये, पण एखाद्याच्या हातानं दारू पिऊन पाप घडलं असेल ते दारू पिल्याचं पाप जाते. पण जो हे कथा ऐकतच नसेल आणि नित्य दारू पित असेल तर त्याला पुढच्या जन्मात इजबळ, पाली आणि चुरडाचा जन्म मिळते. ज्याला इजबळ व्हायचाय, पाली व्हायचाय, सरडा व्हायचाय, चुरड व्हायचाय त्यांनी खुशाल दारू प्यायची. ज्याला इजबळ व्हायचं नसेल, ज्याला देव व्हायचं असेल, ज्याला मुक्ती मिळवायची असेल त्यांनी कोंबडं बकरं आणणे आणि दारूला हातच लावू नये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.